नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे अचिव्हर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की नीट UG 2026 अंडर ग्रॅज्युएट कोर्सच्या ॲडमिशनसाठीची जी काही एक्झाम आहे, ज्याला आपण नीट एक्झाम म्हणतो, नीट UG 2026 या एक्झामच्या ॲप्लिकेशन फॉर्मसाठीची जी काही नोटीस आहे, पब्लिक नोटीस, ही त्या ठिकाणी 8 फेब्रुवारी 2026 म्हणजे आज त्या ठिकाणी NTA मार्फत पब्लिश करण्यात आलेली आहे। तर जे विद्यार्थी त्या ठिकाणी नीट देणार आहेत, तर नीट मार्फत कोणत्या कोर्सेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात, तर MBBS असेल, BDS असेल, त्याच्यानंतर BVSC असेल, व्हेटरनरी सायन्स, ओके, त्याच्यानंतर AH ॲनिमल हजबंड्री, त्याच्यानंतर BMS, BHMS, BMS, BSMS यासारख्या कोर्सेसमध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी या नीटच्या एक्झाम मार्फत त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता। त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना, हा खूप त्या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट त्या ठिकाणी दिलेला आहे की ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिलिटरी नर्सिंग, ओके, MNS मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस ॲस्पायरंट सिकिंग ॲडमिशन टू BSc नर्सिंग कोर्स, ज्याही विद्यार्थ्यांना मिलिटरी नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी नीट देणं गरजेचं आहे। ज्याही विद्यार्थ्यांना MNSमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा नीट कंपल्सरी आहे। त्याच्यानंतर ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना BSc नर्सिंग करायचे असेल, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे। ओके, आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात की जर मागच्या वर्षीची नीट दिलेली असेल, म्हणजे नीट 2025, या नीट 2025च्या स्कोरवर आम्हाला कुठे ॲडमिशन भेटेल का, तर असं त्या ठिकाणी होत नाही। जर तुम्हाला नीट शैक्षणिक वर्ष किंवा ॲकॅडमिक इयर जे आहे 2026मध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल, तर नीट UG 2026 त्या ठिकाणी देणं तुम्हाला गरजेचं आहे। मागच्या वर्षीच्या नीटवर तुमचं ॲडमिशन होणार नाही, विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे। बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी असा क्वेश्चन्स करतात, सर 2025मध्ये नीट दिलेली आहे, तर 26मध्ये ॲडमिशन घेता येईल का, तर 100% घेता येणार नाही। ओके, त्याच्यानंतर नीटचे जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याची डेट या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता की स्टार्टिंग डेट जी आहे ही 8 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 या दिवशीपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म नीटसाठी देऊ शकता। शेवटची जी काही तारीख आहे 8 मार्च 2026 ही त्या ठिकाणी दिलेली आहे। तर दिलेल्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करणं गरजेचं आहे। ओके, त्याच्यानंतर परंतु विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला त्या ठिकाणी काळजीपूर्वक त्या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की नीटचा फॉर्म भरताना कसल्याही प्रकारची चूक होता कामा नये, कारण एक चूक तुमचं त्या ठिकाणी वर्ष वाया घालवू शकतं। बरेच विद्यार्थी आहे नीट फॉर्म भरताना जर त्यांची कॅटेगरी त्या ठिकाणी चुकली असेल, मात्र त्यावेळेस त्यांचा जो काही ऑल इंडिया रँक आहे, कॅटेगरी ऑल इंडिया रँक, तो मात्र त्या ठिकाणी चुकीचा येणार आहे। म्हणजे त्या जी कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करसाल त्या कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, होता येईपर्यंत त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची चूक होऊ देऊ नका। नेममध्ये अजिबात त्या ठिकाणी चूक नको आहे, डेट ऑफ बर्थमध्ये चूक नको आहे, आईच्या नावामध्ये त्या ठिकाणी चूक नको आहे, कारण डेट ऑफ बर्थमध्ये त्या ठिकाणी चूक नसायलाच पाहिजे। आणि तुमच्या नावामध्ये जर चूक असेल, नेममध्ये जर त्या ठिकाणी चूक झाली, तर तुमची आयडेंटिटीच त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, नेम करेक्ट टाकणे हे खूप गरजेचं आहे। थोडीसुद्धा त्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक होता कामा नये। त्याच्यानंतर नेक्स्ट जो काही मुद्दा आहे, जो काही इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे तुमचं जे काही जेंडर आहे, जेंडर त्या ठिकाणी चुकता कामा नये। ओके, मेल असेल तर मेल टाका, फिमेल असेल तर फिमेल टाका। बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून त्या ठिकाणी जर जेंडर चुकलं तर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी 100% अडचण निर्माण होऊ शकते। ओके, त्याच्यानंतर एक्झामची जी काही डेट दिलेली आहे ही 3 मे 2026 ही त्या ठिकाणी डेट दिलेली आहे। 3 तासाचा पेपर असणार आहे। 2 PM पासून ते 5 PMच्या दरम्यान हा पेपर त्या ठिकाणी 3 मे 2026 संडेला त्या ठिकाणी असणार आहे। रिझल्टची डेट असेल किंवा मग ॲडमिट कार्डची जी काही डेट आहे रिलीज करण्याची, तर ती अनाऊन्स केलेली नाही आहे। एक्झामच्या 3-4 दिवस अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिट कार्ड भेटणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी फीज जी आहे, ॲप्लिकेशन फीज जनरल कॅटेगरीसाठी 1700 रुपये आहे। त्याच्यानंतर EWS OBC आणि NCL जर त्यांच्याकडे असेल तर 1600 रुपये फीस त्या ठिकाणी असेल। आणि ST SC PWD आणि थर्ड जेंडरसाठी 1000 रुपये त्या ठिकाणी फीस असणार आहे। आणि जर आउट ऑफ कंट्री स्टुडंट असेल, अदर
फॉरेनचा जर त्या ठिकाणी स्टुडंट असेल, कॅन्डिडेट असेल, अस्पायरंट असेल, अशा केसमध्ये मात्र त्याला 9,500 रुपये त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फीस असणार आहे. त्यासाठी त्याच्याकडे जे काही योग्य डॉक्युमेंट्स आहे ते असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतर काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा फक्त ऑनलाईन मोडनेच आपण या वेबसाईटवर त्या ठिकाणी भरू शकतो. ऑफलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरता येत नाही. नीटचा जो काही फॉर्म आहे तो फक्त तुम्ही ऑनलाईनच त्या ठिकाणी भरायचा आहे आणि या दिलेल्या वेबसाईटवरच त्या ठिकाणी भरायचा आहे. आणि रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ असेल, त्याच्यानंतर पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफसुद्धा तुम्हाला लागणार आहे. ॲड्रेस प्रूफसाठी तुमचं आधार कार्ड असेल, स्कॅन सिग्नेचर, त्याच्यानंतर तुमचे दोन्ही हाताचे थंब वगैरे यासुद्धा गोष्टी लागणार आहेत. डेट ऑफ बर्थसाठी तुमचं मार्कशीट त्या ठिकाणी लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात, नीटचा फॉर्म भरल्यानंतर त्यांचा जो काही नंबर आहे, मोबाईल नंबर, रजिस्टर मोबाईल नंबर, नीट UGचा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जो त्यांनी यूज केलेला आहे, कालांतराने काही कारणामुळे त्यांचा तो नंबर बंद पडतो आणि अशा केसमध्ये त्यांना अडचणी निर्माण त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगणं आहे की तुमचा ईमेल ॲड्रेस व्हॅलिड आहे का बघा, मोबाईल नंबर चालू आहे का बघा. आणि जोपर्यंत तुमची ॲडमिशन प्रोसेस, आता नीटची एक्झाम होईल, त्याच्यानंतर रिझल्ट लागेल आणि त्याच्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस चालेल. आता काउन्सिलिंग प्रोसेस ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेससुद्धा तुम्हाला हा ईमेल ID आणि मोबाईल नंबरच लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा मोबाईल नंबर चालू ठेवायचा आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की त्या विद्यार्थ्याकडून तो नंबर बंद पडला जातो आणि येणारे जे काही SMS असेल, CET असेल ते असेल किंवा भविष्यामध्ये NTAचे जर काही तुम्हाला SMS येणार असेल तर ते मात्र तुम्हाला येणार नाही जर तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी बंद असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुमचा त्या ठिकाणी ॲडमिशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. तर काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी एंटरने दिलेल्या आहे. महत्त्वाच्या सूचना ज्या काही आहेत त्या तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून त्या ठिकाणी नीट UG 2026चे एक ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते त्या ठिकाणी चालू झालेले आहे. तर डॉक्युमेंट्स वगैरे कोणते लागेल हे बऱ्यापैकी तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असेल. पासपोर्ट साईज फोटोग्राफ असेल, आधार कार्ड असेल, पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ असेल. तुमच्या फोटोग्राफवर तुमचं त्या ठिकाणी नाव आणि ज्या दिवशी तो फोटो त्या ठिकाणी काढलेला आहे ती डेट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे फोटो तुम्ही त्या ठिकाणी एक्स्ट्रा काढून ठेवा, कारण ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस चालू होईल त्यावेळेससुद्धा तुम्हाला हेच फोटो त्या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळं आताच एक्स्ट्रा फोटो त्या ठिकाणी तुम्ही काढून ठेवायचे आहे. तर काही अडचण असल्या तुम्ही YouTube चॅनलच्या व्हिडिओखाली त्या ठिकाणी कमेंट्स करून त्या ठिकाणी विचारू शकता. त्याचप्रमाणे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे ग्रुपची. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आमचा ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करू शकता, जेणेकरून येणारी जे काही इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे नीटचे विषय असेल किंवा मग जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे, काउन्सिलिंग प्रोसेस आहे, ऑल इंडियाची असेल किंवा महाराष्ट्र स्टेटची असेल, त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी त्या ग्रुपवर माहिती भेटेल. त्यामुळं हा ग्रुप त्या ठिकाणी तुम्ही नक्की जॉईन केला पाहिजे. ओके. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.